ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून भोईर कुटुंबीय निवडणुकीला सामोरं जात आहेत। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका उषा भोईर आणि सपना भोईर या प्रभागातून निवडणुकीला सामोरं जात आहेत। भोईर कुटुंबीय आणि हा प्रभाग यांचं अतिशय जुनं नातं आहे। देवराम भोईर यांनी या प्रभागामध्ये अक्षरशः विकासाची गंगा अवतरवली। त्यांचं कार्य पुढे नेलं ते संजय भोईर यांनी या परिसरामध्ये कामाचा डोंगर उभा केलेला असल्याने नागरिक निश्चितपणे पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास व्यक्त करतील, असा विश्वास श्री देवराम भोईर, श्री संजय भोईर यांनी व्यक्त केला आहे। नागरिकांना आपण केवळ आश्वासन देत नाही तर ठाम वचन देत असतो आणि त्यामुळे नागरिकांचा आपल्यावर विश्वास असल्याचं श्री देवराम भोईर, श्री संजय भोईर आणि उषा भोईर यांनी सांगितलं। सध्या घरोघर जाऊन छोट्या छोट्या रॅलीच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं देखील श्री देवराम नाना भोईर यांनी सांगितलं। पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये होणाऱ्या 15 तारखेच्या मतदाना दिवशी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या युतीचे 8 नंबरमध्ये आम्ही असले 4 उमेदवार, मी असेल, संजय भोईर असेल, उषा भोईर असेल, सपना भोईर असेल, यांच्या आज प्रचार यात्रा सुरू असून डोर टू डोर आम्ही फिरतो। त्या ठिकाणी डोर टू डोर फिरत असताना ज्या ज्या ठिकाणी कॅम्पेस करता येतात कॅम्पेस करायचा प्रयत्न करतो। सर्व कार्यकर्ते या तन मन धन आपण त्या ठिकाणी आमच्यासाठी आज दिवस रात मेहनत करत आहेत आणि त्यांच्या जोरावरती आम्ही आज या ठिकाणी या 8 नंबरमध्ये उभी आहोत। आज आमच्या प्रभागामध्ये आम्ही प्रचार फेरी त्या ठिकाणी काढलेली आहे आणि जो शिंदे साहेबांनी आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून आज संपूर्ण प्रभागामध्ये माजोड असेल, वालकुम असेल, डोकाले असेल, कोलशेत असेल या प्रभागामध्ये आम्हाला जी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सर्वच जनता त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहे आणि या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि साहेबांनी तो विश्वास घेऊन त्या ठिकाणी की एका घरातले त्या ठिकाणी 4 उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत। लोकांना त्या ठिकाणी बोलण्याचं असं आहे की घराणेशाही त्या ठिकाणी जी करण्याचा तो प्रयत्न चालू आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही साहेबांना जी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली होती आणि मागणी केली होती की आम्हाला जे उमेदवार तुम्ही द्याल त्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्हाला माजोडा असेल, माजोड्यामधनं उमेदवार दिला किंवा आमची त्या ठिकाणी पूर्वीपासून त्या ठिकाणी जे 3 नगरसेवक मी असेल, नाना असेल, उषा भोईर त्या ठिकाणी असतील आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे भूषण भोईरांना जी उमेदवारी त्या ठिकाणी नाकारल्यानंतर आम्हाला जो एका घरातले 4 उमेदवार जे दिलेले आहेत पक्षाने त्याचं आम्ही काम करण्याचा तो प्रयत्न करत आहोत। आज गेले आम्ही 15 दिवसापासून हा प्रचार आम्ही चालू केलेला आहे आणि तुम्ही तर पाहत आहेत की लोकांची संख्या जास्त आहे, महिलांची त्याच्यात जास्त संख्या आहे की महिला प्रत्येक वेळेस प्रचाराला उतरलेला आहे। प्रत्येक घराघरातून महिला बाहेर पडलेली आहे की त्यांनी आम्हाला हा भोईर परिवाराला आम्हाला शिंदे साहेबांनी जो आशीर्वाद दिला आहे 4 आमच्या घरामध्ये 4 तिकडे दिलेले आहेत, पण तसा न विचार करता आम्ही विकास केलेला आहे। इतका वर्षाचा जे 40 वर्षाचा हा विकास या एरियामध्ये आहे, 30 वर्षाचा दादांना अनुभव आहे, मला 10 वर्षाचा अनुभव आहे। त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे आमच्यावर आणि लोकांनी विश्वास ठेवलेला आहे प्रत्येक ह्याच्यात की आम्ही कामं करतो, नुसते आश्वासन देत नाही तर त्याची पूर्तता करतो। म्हणून आज सगळ्या एरियातनं जी महिला संख्या आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे आणि सगळे लोक आमच्या मागे आहेत आणि आज जिथे जिथे आम्ही एरियामध्ये जात आहे तिथे सगळ्यांचा आशीर्वाद आणि एका ताकदीने लोक आमच्या मागे उतरत आहेत।